पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती राज्यात कार्य पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची राज्यात कार्यवाही सुरू आहे आणि या शिक्षक भरती अंतर्गतच अध्यापक विद्यालयातील पदसुद्धा भरली जाणार आहेत आणि जे शिक्षण सेवक म्हणून लागू होतं ते सुद्धा अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू असतं। ते 2000च्या GR नुसार आपल्या सर्वांना अवगत असेलच। पहिल्या टप्प्यामध्ये अध्यापक विद्यालयांना कोणतीही भरती संदर्भात निर्देश देण्यात आले नव्हते, परंतु जो शिक्षक भरती 2023 ची जी टॅट झाली आहे त्यावरतीच अध्यापक विद्यालयातील पद सेकंड फेज मध्ये भरण्यात येणार आहेत। आणि त्याच संदर्भात मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अध्यापक विद्यालये आहेत त्यांना आव्हान करत आहोत की तुम्ही सुद्धा पवित्र पोर्टलला रिक्त जागा आहेत त्या द्या, कारण आपल्या पाठपुराव्यामुळेच सध्या रयत सुद्धा जागा देणार आहे। सो मित्रांनो, याबद्दलचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर स्टे कनेक्टेड अशाच महत्त्वपूर्ण शिक्षकांच्या हक्काच्या सक्रिय लढ्यासाठी। मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आणि शिक्षक भरतीसाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि शिक्षकांच्या हक्कासाठी सक्रिय लढा देत आहे। राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू होत आहे आणि याच टप्प्यांतर्गत ज्या अभियोग्यताधारकांचं ज्यांनी पवित्र पोर्टलद्वारे टॅट 2023 मार्च आणि एप्रिलमध्ये जी झालेली आहे ती दिली होती, त्याच्यामधूनच आता ज्यांचं MAd झालेलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे, ती म्हणजे अध्यापक विद्यालयातील पदसुद्धा पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत। आपला पाठपुरावा चालू आहे आणि याच पाठपुराव्यामुळे रयत जी संस्था आहे ती सुद्धा स्वतःच्या अध्यापक विद्यालयातील 11 पदे पवित्र पोर्टलवर देत आहे। तर बाकीच्या अध्यापक विद्यालयामध्ये आजपर्यंत ही माहिती पोहोचलेलीच नाहीये, जे अनुदानित असतील किंवा खाजगी असतील परंतु ते एडेड असतील त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कारण ज्यांचं MAd झालेलं आहे, MA एज्युकेशन झालेलं आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे, कारण त्यांनी जर अध्यापक विद्यालयांनी जर जागा दिल्या तर मात्र पवित्र पोर्टलद्वारे त्यांच्या रिक्त जागा सुद्धा भरल्या जातील आणि बेरोजगार BEd MAd धारकांना यामार्फत रोजगार मिळणार आहे। सो मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या अध्यापक विद्यालयाशी कनेक्ट असाल किंवा तुम्ही ज्या अध्यापक विद्यालयात शिकला असाल तुमच्या शिक्षकांपर्यंत, त्या मॅनेजमेंटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण पवित्र पोर्टलवरती टॅब सुरू आहे 20 फेब्रुवारीपर्यंत। त्याची मुदत अजूनही वाढू शकते, परंतु त्यासाठी जी संच मान्यता आणि रोस्टर तपासणी आहे ती 27 फेब्रुवारी 2024 नंतर करणं बंधनकारक आहे। आणि याच थ्रू जर अध्यापक विद्यालयांनी आपली संच मान्यता किंवा जी पदं आहेत रिक्त पदे त्याची विभागणी करून पोर्टलवरती जर लॉग इन केलं तर मात्र त्यांनाही कायमस्वरूपी शिक्षक मिळतील आणि शिक्षकांनाही आपल्या हक्काची नोकरी मिळणार आहे। ज्यांचं MAd झालेलं आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे, कारण त्यांना या माध्यमातून पवित्र पोर्टलमधूनच अध्यापक विद्यालयांना शिकवण्यासाठी संधी मिळत आहे। सो मित्रांनो, वाट काय बघताय? जे तुमचे संस्थाचालक असतील, प्रिन्सिपल असतील DEd BEd विद्यालयांचे, त्यांना मात्र आता तुम्ही रिक्वेस्ट करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याचबरोबर व्हॉट्सअप सुद्धा तुम्ही जॉईन करता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला अशा अध्यापक विद्यालयांशी पाठपुरावा कसा करायचा आहे त्याचं निवेदन, त्याचा ड्राफ्ट सुद्धा मिळेल, तो तुम्ही अध्यापक विद्यालयांना जाऊन द्या, किंवा ते जरी देणं नाही झालं तरी तुमच्या शिक्षकांशी नक्की संपर्क साधा आणि पवित्र पोर्टलद्वारे ही भरती सुरू झालेली आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून द्या, कारण जेव्हा
जेव्हा आम्ही रयतची पाठपुरावा करत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांना हे माहीतच नाहीये की पवित्र पोर्टलद्वारे अध्यापक विद्यालयातील पदं भरली जाणार आहेत। आणि आता आपल्या पाठपुराव्यातूनच ती रयतची पदं सुद्धा येत आहेत। त्याच्यामध्ये माने सर आहेत, त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये साकारलेली आहे। आणि अशी बरीच जी राज्यातील अध्यापक विद्यालये आहेत, मग ते इंग्लिश मीडियम असोत किंवा मराठी मीडियमात असोत, त्यांची पदं पवित्र पोर्टलवर यायलाच हवी। या व्हिडिओद्वारे जे मुख्याध्यापक आहेत, जे संस्थाचालक आहेत, संस्थापक आहेत, त्या सर्वांना मी आपल्या सर्व अभियोग्यताधारक फॅमिलींकडून, डी.एड, बी.एड, एम.एड बेरोजगार फॅमिलीकडून कळकळीची विनंती करत आहे की तुम्ही पोर्टलवरती जागा द्या, कारण आम्हाला त्यानिमित्ताने हक्काची नोकरी मिळणार आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, जर तुमचं डी.एड, बी.एड झालं असेल तर तुमच्या कॉलेजपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। आपल्या प्रयत्नातून कोणाला हक्काची नोकरी नक्की मिळेल। सो मित्रांनो, याबद्दलचे अपडेट्स मिळण्यासाठी स्टे कनेक्टेड। त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे गुगल फॉर्मची, जो तुम्ही तुम्ही ज्या डी.एड, बी.एड तुमचे जे शिक्षक आहेत, जे प्राचार्य आहेत, त्यांना पोहोचवणार आहात, त्यांना सुद्धा ते पोहोचवा त्यांच्यापर्यंत। आणि त्यासाठी आपण मंत्रालयातून, आयुक्त कार्यालयातून त्यांना निर्देश देण्यात यावेत अशी सुद्धा पाठपुरावा करत आहेत। त्यांच्याकडून निर्देश पोहोचतीलच, परंतु पोर्टल खूप कमी दिवस चालू आहे आणि येत्या काळामध्ये पोर्टलची तारीख अजून एक वीकेंडपर्यंत, एवढ्या फेब्रुवारी एंडिंगपर्यंत वाढू शकते। म्हणूनच आपण या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि प्रत्येक मुख्याध्यापक आणि या सर्वांना माझं आव्हान आहे की तुम्ही आमची गरज समजून, किंवा आम्ही एवढं शिकून सुद्धा आज वय पूर्ण होत आहेत आणि एजबार होण्याची वेळ आलेली आहे, तर आमच्यासाठी जो एम.एडचा टॅब जो पवित्र पोर्टलवरती उपलब्ध होईलच, परंतु जागा द्या। जेही अध्यापक विद्यालय महाराष्ट्र राज्यात येतात त्या सर्वांना ही कळकळीची विनंती आहे। थँक्यू।